चला तर ढाब्यावर मिळतात त्यापेक्षा भारी मैद्याचे नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवलेले आणि 6 ते 7 जणांच्या परफेक्ट प्रमाणामध्ये मस्त असे नान बनवूया। त्यासाठी इथे मी 6 वाटी गव्हाचं पीठ घेतले। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी कमी आंबट असलेलं दही घेतले। चमच्याने घ्यायचं असेल तर 24 चमचे दही या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे। 2 चिमूटभर यामध्ये खायचा सोडा घालायचा, 2 चमचे साखर घालायची। साखरेमुळे नानला रंग खूप छान येतो आणि तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं। सुरुवातीला अजिबात पाणी न वापरता दह्यामध्येच बसेल एवढं पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं। मळलेलं पीठ एका बाउलमध्ये काढायचं, झाकण ठेवून 1 ते 1.5 तास हे पीठ भिजवून घ्यायचं। 1.5 तासानंतर पीठ पाहू शकता छान भिजले, आतून पिठाला जाळीसुद्धा सुटली आहे। आता हे पीठ मिनिटभर मळून घ्यायचं। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि गव्हाचं कोरडं पीठही घ्यायचं। मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करायचा, कोरड्या पिठामध्ये घोळून त्याचा गोल असा नान लाटून घ्यायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं, पुन्हा एकदा लाटून घ्यायचं। त्यानंतर नान पलटी करायचा, दुसऱ्या बाजूने नानवरती पाणी लावून घ्यायचं। तवा गरम करून घेतलाय, पाणी लावलेली बाजू तव्यावरती घालायची। खालच्या बाजूने बबल्स यायला लागले की तवा पलटी करायचा, व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे। दुसऱ्या बाजूने हा नान गॅसवर लावून घ्यायचा, बटर किंवा तूप लावायचं। याबरोबर मी मस्त चमचमीत पनीर लबाबदार बनवली होती। व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता।